येऊन बसले कीर्तनामध्ये. त्यांना वाटलं की हे कीर्तनच ऐकायला आले, पण ते कुत्रा यायचं आणि मृदंग महाराजांच्या शेजारी येऊन बसायचं. तिथं बसल्यानंतर नाही आलं, येऊन बसलं. तुम्हाला खरंच आलं वाटलं, येऊन बसलं आणि ते कुत्र कशाला येत होतं माहितीये का? आमच्या मृदंग महाराजांनी पक्वाजाची मृदंगाची कणीक काढलेली साईडला ठेवलेली खाण्यासाठी ते कुत्र येत होतं. येऊन बसायचं. पण महिला मंडळाने केला ना कालवा. महिला मंडळ आमचं थोडं घाई, कुठला बी निर्णय घ्यायला घाई फार करतं. महिला मंडळ पटकन ते म्हणू लागल्या, अगो बाई हा महाराज आहे कुठला तरी, कीर्तन ऐकण्यासाठी आलेला आहे. पण महिला मंडळ म्हणजे त्यांचा एक गुणच आहे बघा. महिला मंडळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वात जास्त परमार्थ किंवा आता इथंच बघा ना, कीर्तनाला सुद्धा महिला मंडळच जास्त आहे. कीर्तनाला जास्त, हरिपाठाला जास्त, कालवा करायला जास्त, भांडणाला पण त्याच, प्रत्येक ठिकाणी त्याच असतात. तर कीर्तनामध्ये पण महिलाला, मी एक महिला बरं का, कमी समजू नका हा. तर प्रत्येक ठिकाणी त्यांचं म्हणजे गडबड घाई करतात. अगोबाई म्हणा कीर्तनाला कुत्रा आला आहे. पहिला दुसरा दिवस झाला, 2 दिवस झाले कीर्तनाचे, असं गावभर चर्चा पसरली की बाई कीर्तनाला कुत्रे येते. असं बाहेरच्या गावाला पण चर्चा पसरल्यानंतर बाहेर गावून लोक येऊ लागले कीर्तनाला नाही, कुत्रे बघायला. कुत्रे बघायला आले. आल्यानंतर एका दिवशी काय झालं, कीर्तनामध्ये मृदंगच फुटला. आमच्या मृदंग महाराजांनी पकवाज फोडला. फोडल्यानंतर आता कीर्तन अर्ध्यामध्ये आलं होतं, काय करायचं? आमचे मृदंग महाराज गेले मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये ते हे असतं बघा, ते काय म्हणतात, मेणी आणली, कीर्तनात वाजवायला लावली. मेणी आणल्यानंतर ते कुत्र गुपचूप निघून गेलं. मग ते नामचिंतन घ्यायला किंवा कीर्तन ऐकायला येत होतं का? नाही. तर ते येत होतं कणिक खायला. तर याच देहामध्ये हे आपल्याला ज्ञान, आपण नाम चिंतन भजन कीर्तन फक्त आपणच करतो. तर ते पशु त्यांना काही समजतच नाही. तर पशूंना देह मिळाला नाही, आपल्याला मिळाला पण आपल्याला कळाला नाही. देवांना कळाला पण मिळाला नाही. आणि साधू संतांना देह मिळालाही आणि कळालाही. विठ्ठल